नवरा जे करण ते करणं हे पत्नीचा धर्म आहे ना, कर्तव्य आहे. बरं असं आहे का? पी पाणी माता. पप्पा चला ना. काय? सोयाबीन चिल्ली खायला चला ना. हॅलो एव्हरीवन. आज आम्ही गेलो होतो भाजी मंडईमध्ये भाजी आणण्यासाठी. तर तिथेच ग्राउंडवर क्रिकेटच्या मॅचेस चालू होत्या. तर मग काय, आमचे क्रिकेट प्रेमी यांचं क्रिकेट प्रेम जागरूक झालं आणि मला जबरदस्ती म्हणले की चल 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 थोड्या वेळ तरी मॅच बघूया. मग मी, आदू आणि हे आम्ही तिघेही गेलो क्रिकेटच्या ग्राउंडवर मॅच बघायला. मस्त मॅच रंगात आली होती, मॅच चालू होती. मग थोड्या वेळ तिथेच थांबलो आणि काही प्रमाणात मलाही क्रिकेट आवडतं तर मीही एन्जॉय केला. वातावरण पण मस्त झालेलं होते आणि तिकडे क्रिकेटची टीम होती, तशी इकडे कावळ्यांची टीम होती. मस्त कावळेही एन्जॉय करत होते. नंतर आम्ही तिथून निघालो. क्रिकेट बघून यांचं मन तर भरले नव्हते, परंतु टाईम एवढा नव्हता की आम्ही तिथे थांबू शकू. मग आम्ही घरी आलो. बॉलिंग ट्रॅक वरती मी नेहमी म्हणतो ना, या बॉल नंतर चर्चा करू अतुल सर. गोलंदाज तयार आहे बॉलिंग ट्रॅक. दुपारी आराम झाल्यानंतर बघितलं तर हे अंगणातील एक महत्त्वाचं काम करत होते. मग मीही त्यांच्या मदतीसाठी गेले आणि आम्ही ते काम पूर्ण केलं. काम असं होतं की विटांचा इकडचा ढीग तिकडं शिफ्ट करायचा होता. जर पाणी घे, थकले असं. आयतं पाणी आणून दिलं. हां, मला थकले असून तू काम करून. मला वाटलं नव्हतं काम करशील तू. कामाची सवय असून तुला एवढे. येतं मला काम, सगळं येतं. ऑलराऊंडर आहे तू. तुम्ही एकटे करत होते. तुम्ही एकटे करत होते, मला बरं नाही वाटलं. अच्छा. नवरा जे करण ते करणं हे पत्नीचा धर्म आहे ना, कर्तव्य आहे. बरं असं आहे का? पी पाणी माता. इथं खूप विटांचा ढीग होता, त्याच्यामुळं गाडी लावायला पण प्रॉब्लेम यायचा आणि वरती तारा असून पण कपडे सुकायला टाकता येत नव्हते. तर मग इथलचा जो विटा होता त्या आम्ही तिकडं शिफ्ट केलं, कारण तिकडं पण जागा रिकामीच होती आणि इथं पण आता गाडी पण लावता येईल आणि इथं मला कपडे पण सुकायला टाकता येईल. आमचं काम चालू होतं ना, आदूचं त्याचं काम चालू होतं. लहान मुलांचा आवडीचा खेळ म्हणजे कोणता, तर माती खेळणं. मग आम्ही पण त्याला त्याची इच्छा पूर्ण व्हावं म्हणून थोड्या वेळ माती खेळून दिलं. काम सोड. पण नंतर मलाही इच्छा झाली त्याच्यासोबत खेळण्याची. मग मी पण लहान होऊन त्याच्यासोबत खेळले. पप्पा चला ना. काय? सोयाबीन चिल्ली खायला चला ना. काय झालं रे आदू, काय चाललंय? सोयाबीन चिल्ली खायला जायचंय बाहेर. का बरं? लय दिवस झाले खायला मन होते, मग का सोयाबीन चिल्ली खायचं. तुझं मन होतं हा सोयाबीन चिली खायला? हा. सोयाबीन चिली खाऊची वाटली का? मग आता काय करायचं? चलायचं. आपण गेलो तर मग मागच. हा आदू आहे ना, तो टोटली माझ्या गेलाय खाण्याच्या बाबतीत. मला पण सोयाबीन चिली, चायनीज हे खूप आवडतं जास्त. आदू, चायनीज आवडतं ना खायला जास्त? हा. काय हो, काय करायचं? काय जायचं? करायचं? चलायचं. आदू म्हटलं जावंच लागलं. आदू जायचं? हा. मला पण खूप आवडते सोयाबीन चिली. मला पण. मला पण आवडते, मस्त क्रंची असते, मसालेदार असते. हा बघा कोण बोलतोय. तुम्हाला आवडते का? आवडते का म्हणजे? एवढं का बाहेरचं खात नाही मसालेदार तेलकट वगैरे मी. पण आता सोयाबीन चिली त्याच्यासाठी एक्सेप्शनल आहे. इतर वेळेस म्हणजे त्यांना आवडत नाही खायला म्हणून नाही खाते, पण सोयाबीन चिलीचा विषय आला का मग सगळे रूल त्यांच्या बाजूला जातात. मला सोयाबीन चिलीला लग्नाच्या आधीपासून आवडायची, त्याच्यामुळं मी खायची. आणि जेव्हा लग्न झालं ना तेव्हा खराडीमध्ये
भेटतच नसायची. खूप ठिकाणी आम्ही विचारायचो सोयाबीन चिली भेटन का एक विचारायचे, पण भेटत नव्हती. मग यांना कुठून समजलं काय माहिती का, वाघोलीमध्ये रानवारा म्हणून हॉटेल आहे, तिथं सोयाबीन चिली खूप छान भेटते. मग एक दिवस आम्ही गेलो आणि तिथं सोयाबीन चिली खायला मग घेतली. मग तिथं आम्ही ट्राय केली. त्याच्यानंतर यांना सोयाबीन चिली खूप जास्त आवडायला लागली. मग कधी मी जरी म्हणले नाही ना की चला सोयाबीन चिली खाऊ वाटली जाऊ, तरी यांना आठवण येते. मग हे आता स्वतःहून म्हणता बरेच दिवस झाले आहे ना सोयाबीन चिली नाही खाऊ वाटत का तुला, हां ते मला म्हणतात तुला इच्छा नाही झाली का सोयाबीन चिली खायची. मग हेच आठवण करून देता. मग ठीक आहे आपण जाऊ म्हणून मग आम्ही जातो सोयाबीन चिली खायला. तर तिथली टेस्ट पण इतकी मस्त आहे, मग खूप आवडते. आणि यांना सोयाबीन तर आवडतच नसायचं अजिबातच, म्हणजे खातच नव्हते सोयाबीन. आणि त्यांच्यामुळे मग मी पण सोयाबीन खायचं जरा कमी केलं होतं. पण सोयाबीन चिली जशी खाल्ली यांनी आता तेच आठवण द्यायचं, चल जाऊ सोयाबीन चिली खायला, ते दिवस झाले गेलो नाही. बरं चला आवरलं लवकर. मग आदू म्हटलं तर चला लवकर जावंच लागलं आता. पटकन आवरलं चला. सगळ्यात आधी थंडी असल्यामुळे आम्ही गरमागरम मंचावर सूप घेतलं. त्याच्यानंतर मस्त क्रंची सोयाबीन चिली आणि सिंगापुरी नूडल्सवर ताव मारला. मग आम्ही घरी आल्यानंतर छानपैकी मूवी नाईट एन्जॉय केली.